हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. मी प्रेषिता आहे आणि मी आपल्या ह्या चॅनलवरती इंग्लिश ग्रॅमर, स्पोकन इंग्लिश, लेसन्स फॉर इंग्लिश 7 to 10 स्टँडर्ड हे सगळं ह्या चॅनलवर मी शिकवते. सो बी अ पार्ट ऑफ दिस लर्निंग. आज आपण शिकणार आहोत समरी रायटिंग. येस, समरी रायटिंग म्हणजे एक आयडिया घ्या. सपोज तुम्ही एक मूवी बघून आलात किंवा एक नाटक बघून आलात आणि तुम्हाला कोणाला तरी त्याची स्टोरी सांगायची आहे. आता 2-2.5 तासाचं नाटक होतं किंवा पिक्चर होता, तर तुम्ही पूर्ण स्टोरी तर नाही सांगत. आपण काय सांगतो, हा हिरो होता, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं अँड दॅट्स इट. एक शॉर्ट मध्ये आपण ती स्टोरी सांगतो. सेम प्रकार आहे समरी रायटिंगचा. तुम्हाला एक 10 ते 15 लाईनचा एक पॅसेज दिलेला असणार आणि ते तुम्हाला कट शॉर्ट करून फक्त 3 ते 4 लाईन, मॅक्झिमम 5 लाईन मध्ये कव्हर अप करायचा आहे. ओके, म्हणजे जेवढा तुमचा पॅसेज आहे त्याचा 1/3 तुमची समरी असली पाहिजे. आता समरी लिहिताना काही टिप्स किंवा काही पॉइंट्स आहेत जे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. फर्स्ट पॉइंट आहे, रीड द समरी केअरफुली. एकदा दोनदा वाचून घ्या, त्याचा मीनिंग समजा. ओके, जर तुम्ही असंच वाचलात, लाईन अंडरलाईन आणि केला तर तुम्हाला कळणार नाही, पण तुम्हाला जर पूर्ण कंटेंट समजला तर ते कट शॉर्ट करण्यात खूप इझी होईल. तर एक्झाम मध्ये जेव्हा समरी येईल तेव्हा दोनदा ते वाचा, मेन पॉइंट्स अंडरलाईन करा. ओके, दॅट इज द सेकंड पॉइंट की मार्क द मेन पॉइंट्स. आता तुम्ही क्वेश्चन पेपर वरती काही करायला जाऊ नका, नाही तर टीचरला वाटेल तुम्ही कॉपी करतात. एखादा आन्सर पेपर असेल तुमच्या इकडे तर पेन्सिलनी त्याचे मेन पॉइंट्स लिहा, की जेव्हा तुम्ही समरी लिहिणार तर तुम्हाला ते पॉइंट्स लक्षात ठेवून पूर्ण पॅसेज लिहायचे, म्हणजे ती समरी लिहायची आहे. ओके, थर्ड पॉइंट आहे, कट व्हॉट इज नॉट रिक्वायर्ड. तुम्ही जेव्हा समरी वाचता, दोनदा वाचला, तुम्हाला कळेल की हे इम्पॉर्टंट आहे आणि हे इम्पॉर्टंट नाही आहे, तर ते लक्षात ठेवा की हे पॉइंट आपल्याला घ्यायचे नाही आहे. सो यू हॅव टू कट व्हॉट इज नॉट इम्पॉर्टंट. आणि सर्वात लास्ट पॉइंट, समरी शुड बी 4 to 5 लाईन्स. आता सपोज तुम्हाला 10-15 लाईनचा पॅसेज दिला आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की समरी लिहा. आता जर तुम्ही 10 लाईनचा परत ते समरी लिहाल, कारण कोणाला कोणाला सवय असते सगळंच ते लोक लिहित जातात, बट दॅट इज नॉट द प्रॉपर मेथड. ठीक आहे, तुम्हाला ते कट शॉर्ट करायचं आहे आणि यू हॅव टू बी क्रिस्प, की एवढंच यायला पाहिजे, हे 4 लाईन्स मध्येच फिट व्हायला पाहिजे किंवा हे 5 लाईन्स मध्येच कव्हर अप व्हायला पाहिजे. तुम्हाला त्यापेक्षा जास्त लिहायचं नाही आहे. जर तुम्ही जास्त लिहिला तर तुमचे पॉइंट्स डिडक्ट होतील. ओके, आता ह्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला समजवलं आहे समरी रायटिंग कसं करायचं आहे. एक एक्झाम्पल बघूया. ही एक समरी आहे जी मी तुम्हाला एक्सप्लेन करीन आणि कट शॉर्ट करून दाखव. आता ही एक समरी आपली. ओके, टाइम इज वन ऑफ द मोस्ट प्रेशियस थिंग इन ह्युमन लाईफ. ही समरी आहे. हा जो पॅसेज आहे हा आहे टाइम वरती. ओके, वन्स टाइम इज लॉस्ट इट कॅन नेव्हर बी गेन्ड अगेन. Many students waste time playing games, watching television or using mobile phones. आता ह्या 2 लाईन मधून मला हे कळत आहे की ही समरी टाइम वरती आहे आणि टाइम काय आहे, प्रेशियस आहे. आणि टाइम एकदा निघून गेला तर तो परत येत नाही. मेनी स्टुडंट्स वेस्ट देअर टाइम. खूप स्टुडंट्स गेम्स खेळतात किंवा टीव्ही बघतात किंवा मोबाईल फोन बघतात, त्याच्यामुळे त्यांचा टाइम वेस्ट होतो. अँड दिस हॅबिट अफेक्ट्स देअर स्टडीज अँड फ्युचर. टाइम वेस्ट झाल्यामुळे त्यांना अभ्यास करता येत नाही आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो त्यांच्या फ्युचरवर पडतो. पीपल हू यूज टाइम वाइजली ऑलवेज सक्सीड इन लाईफ. प्लॅनिंग डेली वर्क हेल्प्स सेव्ह टाइम अँड रिड्यूस स्ट्रेस. तर जेव्हा आपण नेहमी टाइमला वाईजली यूज करतो तेव्हा आपण सक्सेसफुल होतो. अँड इट हेल्प्स अस टू सेव्ह टाइम अँड रिड्यूस स्ट्रेस. गडबड होत नाही. ओके, punctuality is an important quality that shows discipline and responsibility. Great leaders and successful people value time and work hard to achieve their goals. तर इथे प्लॅनिंग दिली आहे, कसं प्लॅन करायचं डेलीचा वर्क, आणि त्यामुळे आपला टाइम सेव्ह होतो आणि स्ट्रेस सुद्धा होत नाही. त्यानंतर आणखीन एक पॉइंट दिला आहे की पंक्च्युअलिटी आहे, तर त्याच्यामुळे आपली क्वालिटी म्हणजे डिसिप्लिन आणि रिस्पॉन्सिबिलिटी दिसून येते. आणि जे मोठे मोठे लीडर्स आहेत किंवा सक्सेसफुल लोक आहेत ते लोक आपल्या टाइमला व्हॅल्यू देतात आणि हार्डवर्क करतात टू अचीव्ह गोल. ठीक आहे, टाइम मॅनेजमेंट हेल्प स्टुडंट कम्प्लीट देअर वर्क ऑन टाइम अँड इम्प्रूव्ह देअर कॉन्फिडन्स. तर इथे टाइम मॅनेजमेंटची व्हॅल्यू दिली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं ते दिलं आहे. Therefore, we should learn to respect time and make the best use of it. Okay? तर हे बघा, आता ह्या पॅसेज मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काय वाटतंय ते अंडरलाईन करा. टाइम इज द मोस्ट प्रेशियस थिंग इन बघा, टाइम इज द मोस्ट प्रेशियस थिंग इन ह्युमन लाईफ. तर हे एक इम्पॉर्टंट आहे. टाइम लॉस विल नेव्हर बी गेन्ड. ओके, मेनी स्टुडंट्स वेस्ट देअर टाइम
वेस्ट देअर टाइम, हे सगळं इम्पॉर्टंट नाहीये. प्लेइंग गेम्स, वॉचिंग टेलिव्हिजन हे डिटेल्स आहेत. दिस हॅबिट अफेक्ट्स their स्टडीज अँड फ्युचर. ठीक आहे, हे सुद्धा मला इम्पॉर्टंट वाटत आहे. ओके, पीपल यूज टाइम वाईजली. पीपल हू यूज टाइम वाईजली ऑलवेज सक्सीड इन लाईफ. ठीक आहे, वाईजली टाइम यूज झाल्यावर आपण काय होतो, सक्सीड होतो. प्लॅनिंग डेली वर्क हेल्प्स टू सेव्ह टाइम अँड रिड्यूस स्ट्रेस. पंक्च्युअलिटी हे पण एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इज इम्पॉर्टंट, क्वालिटी हे मला एवढं इम्पॉर्टंट नाही वाटत आहे. पंक्च्युअलिटी हे आपल्या टॉपिक्सशी बाहेर आहे. इट इज जस्ट गिव्हन. ओके, ग्रेट लीडर्स अँड सक्सेसफुल पीपल व्हॅल्यू टाइम अँड वर्क हार्ड टू अचीव्ह देअर गोल्स. आता हे सगळं मी एका लाईन मध्ये फिट करण्याचा प्रयत्न करेन. टाइम मॅनेजमेंट हेल्प स्टुडंट्स कम्प्लीट देअर वर्क. हे मला इम्पॉर्टंट वाटतंय. अँड इम्प्रूव्ह देअर कॉन्फिडन्स. कशामुळे वाढतं, तर टाइम मॅनेजमेंटमुळे वाढतं. ओके, therefore we should learn to respect time and make best use of this moment, use of every moment. आता ते बघा मी कटशॉट कसं केलं आहे. पहिली सेंटेन्स मी लिहिली आहे, टाइम इज व्हेरी व्हॅल्युएबल अँड वन्स लॉस्ट कॅनॉट बी रिगेन्ड. आता हे मी कुठून घेतलं, या फर्स्ट 2 लाईन्स मध्ये मी मर्ज केलं. हे 2 आहेत ना, की टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट लिहिलं किंवा व्हॅल्युएबल लिहिलं. इथे तुम्ही प्रेशियस सुद्धा लिहू शकता. हे बघा इथे प्रेशियस आहे, ते वापरू शकता. अँड इट कॅनॉट बी रिगेन्ड. हे बघा, नेव्हर बी गेन्ड. Many students waste their time. आता हे मी ह्या सेंटेन्स मधून घेतलं बघा, वेस्ट देअर टाइम. आणि त्याच्यामुळे इट अफेक्ट्स देअर स्टडीज फ्युचर. ते सुद्धा मी लिहिलं आहे बघा, स्टडीज फ्युचर. Using time wisely, planning work and being punctual helps people to succeed. आता हे जे 3 सेंटेन्सेस आहेत, पीपल ऑलवेज सक्सीड आणि मग डेली प्लॅनिंग वर्क, सेव्स टाइम, रिड्युसेस स्ट्रेस, पंक्च्युअलिटी, हे 3 पॉइंट मी एका लाईन मध्ये लिहिले आहेत. कसं, युजिंग टाइम वाईजली, ओके, प्लॅनिंग वर्क अँड बिंग पंक्च्युअल हेल्प्स पीपल टू सक्सीड. तर मी हे नाही लिहिलं आहे की ग्रेट पीपल, ग्रेट लीडर्स, ते सगळं मी सोडून दिलं आहे. ही लाईन मी सोडली आहे. ओके, गुड टाइम मॅनेजमेंट रिड्युसेस स्ट्रेस, बिल्ड्स कॉन्फिडन्स अँड लीड्स टू सक्सेसफुल लाईफ. आता इथे मी दिलं आहे बघा, टाइम मॅनेजमेंट हेल्प स्टुडंट्स कम्प्लीट देअर वर्क. ठीक आहे, आता त्याचे बेनिफिट्स लिहिले आहेत, तर ते मी शॉर्ट मध्ये लिहिलं आहे की त्याच्यामध्ये काय होतं. It reduces stress, builds confidence and leads to a successful life. झाली माझी समरी मी कटशॉट केली आणि 4-5 सेंटेन्सेस मध्ये क्लोज केली. तर तुम्हाला ही समरी कळली असेल की मी हे कसं लिहिलंय. काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आय विल बी रेडी टू हेल्प यू. थँक्यू.